नमस्कार मंडळी, आज आले माणसं कंस गोळा करायला। तर हे बघा, मी आली त्यांच्या पाठीमागं कंस पाहायला। कंस ठेवत्या पाठीमागे त्या असे। आणि तिकडे एक ट्रॅक्टर भरून गेलंय आता कंसाचं, करताय खाली। आता दुसरी ट्रॉली लावलेली आहे। मी सर्व कंस असे वरम्यावर जोडून ठेवले होते आम्ही, वल्ले झाले होते ना पावसामुळे। पावसाने अशी खूप फजिती केली होती ह्या वर्षी। मक्का सोंगल्यानंतर त्याच्यावर एवढा धो पाऊस चालू झाला होता, मग सगळे कंस वरम्यावर अशी लावून ठेवले होते। खाली पाण्यात पोहत होते ते। 3-4 दिवस लागले आम्हाला एवढं हे करायला। आता ही दुसरी ट्रॉली भरली आहे कंसाची। मी इकडे ट्रॉली अडकली आहे, त्याच्यातले कंसच खाली होत नाही आता। दुसरी ट्रॉली वतायचं काम चालू आहे आता। हे ती अडकली, त्याच्यामुळे तिच्यातून काही कंस बाहेरच निघत नाही। तर तिसरी ट्रॉली वतायची ही आता। आम्ही वावरात आलो का आमच्या बकऱ्या आल्याच पाहिजे आमच्या मागं लगेच चरायला। यावर्षी पावसाने एवढी फजिती लावली ना, नाहीतर आमचं ह्या एवढ्या दिवसामध्ये वावर तयार करून, कांद्याला वावर तयार करून आणि कांदे लावायची तयारी राहते। अजून मक्काच काढायचं काम चालू आहे। आता ही चौथी ट्रॉली भरून चालली मक्काची। आता ही पाचवी ट्रॉली चालू आहे कंसाची। बघू 3 एकरात किती ट्रॉल्या निघत्या कंसाच्या। आता ही चालली आहे 6वी ट्रॉली। ट्रॉलीच्या मागे जा ना, कंस पडू राहिले सगळे खाली। सगळे कंस वाहून झाले मंडळी। 9-10 टारल्या कंस निघले आता। बाय। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।